कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी अवघा जने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू दूसरे चरण सत्ताजिया दूसरे चरण सत्ताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवून माता साष्टांगी आता दंडवत विठ्ठल नमो बाळू मामा नमो विश्वरूपा बाळू मामा नमो विश्वरूपा बाळू मामा नमो विश्वरूपा नमो बाळू मामा नमो विश्वरूपा बराबर माय बापा बराबर माय बापा नमो बाळू मामा नमो विश्वरूपा अपार अमोपा माय बापा कंठी धरिला कृष्णमणी अवघा जने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्चयाचे महामेरू भवत जनाशी आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी नरपती हैपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत दयावंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु अखंड अनाहत कीर्तनामुळे ज्याची काया परमीभूत झाली अशी साक्षात्कारी सत्पुरुष जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह अखंड झिजवणारे देवमान्य संत मान्य जगमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आजच्या शिवेकरिता घेतलेला आहे श्री संताची माता चरणावरी माता चरणावरी संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी
संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सर्वांच्या चरणावर माझा माता विनम्र करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायाचा जन्म उत्सव झाला की कुण कापला. आता तुमच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा काल हॅपी बर्थडे होता. माझ्या जगद्गुरु तुकोबारायाला 20 कुण केलंय रात्री 12ला उठून. सज्जना हो ऐका, आपण जेवढे भक्त मंडळी येतोय ते जगद्गुरु तुकोबारायाला विश करण्यासाठी त्यांची आठवण करण्यासाठीच येतोय विठ्ठल. असं समजू नका आम्ही ह्या जगाच्या पाठीवर केरूरकर व पंचक्रोशी मधलीच जगद्गुरु तुकोबारायाचा जन्मोत्सव सोहळा साजरा करतात असं नाही महाराज. मामा जगद्गुरु तुकोबारायाचा सोहळा साजरा इथंच होतोय असं नाही. माझे जगद्गुरु तुकोबारायाचे प्रमाण आहेत. प्रमाण आलं की चुटकुन उचलायचं, जसा प्लेटातला भजा उचलिता का नाही पटकन उचलायचं. लई उशिरा उचलला की मग त्याच्यावर माश्या बसतात हे बघा. या वैकुंठामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा जन्मोत्सवाचा सोहळा होतो म्हणे बघा. कुठं सोहळा होतो? वैकुंठामध्ये सोहळा होतो. बरं कोण करते तर महाराज तिथं साक्षात भगवान परमात्मा माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा केक हातामध्ये घेऊन जगद्गुरु तुकोबारायाला पाटावर बसून त्याचा हॅपी बर्थडे साजरा करतात. आता एक कीर्तन चालू घडामोडीवरला आहे म्हणा की म्हणजे हॅपी बर्थडे लक्षात येत. जन्म उत्सव सोहळा कुठं होतो? महाराज स्वर्गात होतो. कुठे होतो? कोण करतय? 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद ह्या वैष्णवांचा महाराज इतका गजर करतात, इतकी कीर्ती वर्णन करतात की बघायचं कामच नाही विठ्ठल. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणे वैष्णवाची कीर्ती गायली पुराणे आणि साही 18 जने चहुवेद. वैष्णवाची कीर्ती 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाने वर्णन करून गायले का? त्याचं कारण माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं असं कार्य केलं की बघायचं कामच नाही महाराज. असं कार्य जगाच्या पाठीवर कोणच केलं नाही एवढ्याला. गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा कीर्ती माझी महाराज. गाजे वैकुंठी सोहळा बर का दादा वैकुंठी सोहळा गाजे. तुम्ही माझ्याकडे बघा. वैकुंठामध्ये माझ्या संत महात्म्याचा सोहळा साजरा केला. कुणा केला असन? देवाने देखील केला बघा. हे बघा योग्याच्या ध्यानात येणारा देव कधी आला नाही. जपी तपी बम बम डमडम करीत फिरणारे जे साधू संत असतात ह्याच्या स्वप्नात बी येणारा नाही देव. तो देव माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा सोहळा योगी याच्या ध्यानी ध्याताना थोडसी
महाराज टाळ फुटला तर फोटो द्या, आपण दुसरा घेऊ, पण भजनात कधी कमी पडायचं नाही. हे बघा, परमार्थ हे इमानदारीनं करायचं आहे, आणि संसार कसाही केला तर इमानदारीनं कधीच होत नाही. ध्यान ठेवा विठाला. पुन्हा वर्णन केलंय महाराज, योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी तो तू आम्हापासून लग्नामध्ये प्लॅस्टिकचा हार होता, मला वास ना वास, कोरोना होता महाराज. अशी फुलं असं बघितलं की असं वाटतं की इथून जाऊच नाही महाराज. आपले हे फुलं त्याच्यासाठी आणले होते का? महाराजांचं नाव राहिलं. आता विकास तर काय असं नाव घेत नाही, मग ह्याला फुलानं खुश करू आणि मग नाव घेतला तर बघू, असं महाराजांची भावना होती बरं का. गोड सिस्टम महाराज. खरं सांगू का, अशा माळ रानावर कायची सिस्टम लागत आहे, लाईटीची व्यवस्था नाही, फुल व्होल्टेज लागत, व्होल्टेज कमी. आणि महाराज तरी पण किती सुंदर असं वाटतं की इथं जगद्गुरु तुकोबाऱ्याची यात्रा चालू आहे की काय. सर्वांनी टाळे. काय नाव महाराज आपलं? हरिभक्त परायण आमचे गंगाधर महाराज यांची गोड सिस्टम. अशी फुलं कुठल्याही कीर्तनात घेऊन यायचा, मी नाव घेत जातो, काय अडचण नाही. जगद्गुरु तुकोबारायाचा जन्मोत्सव सोहळा ह्याची कीर्ती पुन्हा पुन्हा वर्णन केली. हे बघा, संत महात्मे देवाचं नामस्मरण करतात, देवाचा प्रचार करीत या भूमंडळामध्ये जगत असतात महाराज. पण खरंच जगद्गुरु तुकोबाराया कोण आहेत, कसे आहेत, हे आपण कुणाच्या मुखातून ऐकलंय तर महाराज भगवान साक्षात नारायणाच्या मुखातून ऐकलेलं आहे. कीर्ती मुख ज्याचे नारायण विडाला. देहू मधल्या समाजाने नवे अख्ख्या महाराष्ट्रातल्या समाजाने जगद्गुरु तुकोबारायाला विचारलं, महाराज कुठही दिंडी जात असताना ज्ञानोबा तुकाराम भजनाचा जे घोष करतात म्हणतात, एवढी तुमची कीर्ती कस काय पसरली ह्या त्रिभुवनामध्ये? समाजाचा प्रश्न बर का, ध्यान द्या बर का. आता लक्ष द्या, आता काल्याला सुरुवात झाली, लक्ष देऊन कीर्तन ऐका तर कळतंय. उगा हिच्याकडे जराशी बघायचं, तिच्याकडे जराशी बघायचं असलं करू नका, लक्ष द्या. विढाला एवढ्या जगामध्ये तुमचं
तुमचा प्रकाश पडला कसा? एवढा जन्मोत्सव सोहळा तुमचा करतेत कसे? एवढं महाराज तुमचा आनंद उत्सव, तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज सर्वजण म्हणतात. म्हणलं एवढं काय केलं बरं? काय वागण्यामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये तसा काय बदल बी नाही. ज्या गावात तुम्ही राहता त्याच गावात आम्ही राहतो असे दिवतले लोक म्हणाले म्हणा. ज्या गावामधलं पाणी तुम्ही पिताव त्याच गावामधलं आम्ही पाणी पिताव. जे कपडे तुम्ही घालताव तेच कपडे आम्ही घालताव. पण तुमची एवढी कीर्ती मोठी कशी झाली आणि आमची का होईना? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायाने म्हणले हे बघा, जगामध्ये कीर्ती होण्यासाठी साध्या माणसाच्या नादी लागल्यानं जमत नाही. काय महाराज, साध्या माणसाच्या नादी लागलं किंवा या जाते. हे बघा, कीर्ती होण्यासाठी बरेच जणांना प्रयत्न केले बरं का. आता मला सांगा मावशी, मावशी आई बोलू नका ना प्लीज, तुमच्या पाया पडतो माय, म्हणजे एक तरी 5 लागू द्यावं माय, तसं करू नका बेटा. मला सांगा ना, एवढी कीर्ती कशी होते? हे बघा, वैर करायचंय तर क्वालिटीच्या माणसासोबत वैर करायचं, नाही तर करायचंच नाही. राजा रावणानं बायको पळवली पण भिकाऱ्याची पळवली नाही, जगाच्या मालकाचीच पळवली. असं वैर करा. राजा रावणाकडे मामा काय कमी होतो? काहीच कमी नव्हतं. बघायचं कसलंच कमी नव्हतं. कुंभकर्णाकडे काय कमी होतं का? एवढं ऐश्वर्य, धन दौलत. देऊतले लोक म्हणले महाराज पैसा म्हणावं तर राजा रावणाकडे काही कमी पैसा नव्हता. सोन्याची घरं होती, बघायचं कामच नाही एवढं होतं. त्यानं कीर्ती होण्यासाठी महाराज भरपूर प्रयत्न केले. पण कुठं दिंडी जात असताना रावण कुंभकर्ण, रावण कुंभकर्ण असं कोणी म्हणी ना म्हणले. आणि मग तुमचं असं कस काय? ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. त्यावेळेस त्या समाजांना जगद्गुरु तुकोबरायानं असं जवळ बसलं. बसा म्हणजे तुम्हाला सांगतो. मग जगद्गुरु तुकोबरायानं सगळ्या समाजाला समोर बसविलं आणि बसून मग माझा प्रकाश ह्या जगामध्ये कसा असं प्रज्वलित झाला आणि माझी एवढा जे जे कार माझा एवढा वावा ह्या जगामध्ये कसा कसा झाला, स्टेप बाय स्टेप त्या समाजाला सांगू लागले. जसे तुकोबराय सांगू लागले तसंच मी सांगणार आहे. फक्त ध्यान देऊन ऐका विठ्ठला. जगद्गुरु तुकोबराय म्हणले हे बघा, तुम्हाला जर वाटत असेल समाजामध्ये आपला प्रकाश व्हावा तर साध्याच्या नादी लागायचं नाही बरं का. साध्याच्या म्हणजे कसल्या येडपाटाच्या नादी लागायचं नाही, चांगल्या क्वालिटीच्या नादी लागायचं. चांगल्याची सेवा करायची, उग येण्याची. हे बघा, मुख्यमंत्री, खासदार, राजकारण तेवढं कळत नाही, कशाला जाऊ तिकडं उग होय उग चुकायचं, नशाला ताप उग आपला इकडच बरं आहे. हे बघा, चांगल्याच्या संगतीत गेलं की माणसाचं चांगलं होतं. हे बघा, काय जेवलो ह्याला महत्व नाही पण कुणा सोबत जेवलो ह्याला महत्व आहे. काय खालो ह्याला महत्व नाही पण कुणाच्या सोबत बसून खालो ह्याला महत्व आहे. हे बघा, सेवा केली की बघायचं कामच नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणले हो का, चांगल्याची सेवा केली की नंबर 1च आपला प्रकाश जगामध्ये होते. त्यावेळेस समाजाने केलं महाराज आम्ही सेवा कशी कराव? ओ बोलू नका, इकडे लक्ष द्या थोडे. तुम्ही असं, तुम्हाला असं वाटलं की मी शेंगा काढाय शेतामध्ये आले, थोडं कीर्तनाला आले, थोडं ध्यान देऊन ऐका ना, थोडं एवढंच ऐका, शांत बसून ऐका. लेकर बाळ काय करतं तर रडले तर रडू द्या, त्याच्या आवाजात मग आवाज मिक्स करतो विठ्ठल. सेवा करण्यासाठी क्वालिटी. आता हो का, मी बऱ्याच कीर्तनामध्ये सांगत असतो ऐका. आता सेवा केली की चांगलं होतंय, प्रकाश होतंय. आता महिला मंडळ लय भाविक असतात महाराज. या महिला मंडळ थोडी सेवा केली असेल का सप्त्यामध्ये 7 दिवस सेवा केली असेल, कोणी वाढू लागला असेल, कोणी वाढंबी घरला नेला असेल, कोणी घरचे आणले असतील, किती सेवा केली. पण सेवा केली, पण सेवा करत असताना चांगल्याची सेवा करायची. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही बी साध्याची सेवा केली नाही, आम्ही चांगल्याची सेवा केली की ऑटोमॅटिक प्रकाश होते. हो हे बघा, बकळ आपल्याला वाटते सेवा करावं सेवा, पण तसला माणूस बी क्वालिटीचा पाहिजे दादा. क्वालिटीचा माणूस असला की सेवा केलेली. हे बघा, तुम्हाला अनुसया माता माहितीये का? अनुसया मातेनं पतीची सेवा केली. पतीची बर का, पतीची सेवा केली तर सेवा करत असताना काय झालं म्हण बघा, ते दिव्यामधलं तेल संपलं.
तेल संपलं, मग आता करायचं काय? मग तिनं असा विचार केला, नदी वाहत होती, पळत पळत नदीकडे गेली ना, आपलं एक लोटा भरून आणला पाण्याचा, जे दिवे चलत होते त्या दिव्यामध्ये ती पाणी टाकलं आणि इतकी ताकद ती महाराज त्या पाण्याच्या बळावर दिवा चालू लागला. का चालू लागला त्याचं कारण आहे का? हे बघा, सेवा कुणाची करायला येते ना, अनुसया मातेचं मालकाचं नाव काय? आत्री. हा, मग बरं आहे. आत्री मुनीची सेवा. आत्री मुनी इतके खतरनाक मुनी होते की बघायचं काम. मी असंच कीर्तनामध्ये सांगितलं, मामा मालकाची सेवा केलं की पाण्यातलं काय तेल काय पाणी देखील जळतंय. एक बाई उठली कीर्तनात, म्हणली महाराज आम्हाला वाटतंय तुम्ही सेवा करा म्हणून सांगता, मालकाची सेवा करा म्हणून सांगता, आम्हाला खरं वाटते सेवा हो, पण आमच्या मालकाची सेवा करण्यासाठी हे बघा, आमचा मालक टायमाला येतच नाही म्हणले, घरून 4 वाजता येतो पिऊन. कशी त्याची सेवा करा? एक दिवशी सण होता म्हणली, आणि कुठं आपण विकास महाराजांनी सांगितलंय मालकाची सेवा केली की चांगलं फळ भेटते, कीर्ती होते आहे, वा जगामध्ये होते आहे. मग सण होता म्हणले, सणाच्या दिवशी ते मालकाला ओवाळतेत म्हणले, मी ताट सजून आणले म्हणले, आणि ताटामध्ये अगं हे आपलं ते दिवा लावले, आणि मालक माझा पिऊनच आलंय म्हणले, तू दिवे कशाला लावालीस, दिवाळी कशाला आले म्हणाले म्हणली, पिऊन कशी अशाची सेवा करू? मी म्हणलं माय बरोबर आहे तुझं, पण तू काय केलं? ऐका ना म्हणले महाराज, मी काय केले हो का म्हणले, त्याला आता कसं का असणं, आपला देव आहे म्हणून मी ओवाळाय गेले म्हणले, मो ताट घेतलंय म्हणले ना, असं आपलंच ओवाळून घ्यालंय म्हणले, आणि फुलंय म्हणले, कशी सेवा करावं म्हणले असल्याची. ओवाळाय गेलं तर जवळ बी सापडा ना म्हणले, आणि मी स्वयंपाक करून चांगला खाऊ घालावं म्हणलं तर कोट्यामध्ये गेले आणि म्हशीच्या पाठीवर हात फिरवाले, म्हणाले लय चुकल्यावने दिसालेस, तुला काय बरं वाटणार का काय? आणि शेपूट हातामध्ये धरून असं चोळालंय, आणि म्हणाले आज येईन तर लयच निहाळ गुरगोट बांधले. असं एवढं म्हणले महाराज, ह्याची सेवा मी कशी करू? मी म्हणलं आपण जरा कीर्तनात जपून बोलावं की कारण का नवरेचं असे हे बघा, सेवा करण्यासाठी पुढचा माणूस क्वालिटीचा लागते का नाही? आता बघा, आता तुम्ही माझ्या कीर्तन सुटल्यावर पाया पडचान, आता मला तुम्हाला आशीर्वाद कसा का असणार द्यावा लागेल की असू नसो आशीर्वाद द्यावा. आशीर्वाद देण्यासाठी मायापिस पाया काय असलं पाहिजे ना, मायापिशीच काय नाही तर तुम्हाला काय आशीर्वाद? गेल्या वर्षी एक पोरग माझ्याकडे आला, म्हणला महाराज आशीर्वाद द्याकडे म्हणला. मी म्हणलं पडा पाया, पडलं पाया, मी दिला आशीर्वाद, आता असतो तेच पोरग ह्या वर्षी. मी म्हणलं जे अरे कस काय आपला आशीर्वाद? मला नंबर 1 आहे म्हणला, 3 एकर इकलो म्हणला, तुमच्या आशीर्वादानं 3 एकर देऊन टाकलं मला. मी म्हणलं मग आता पडा पाया, नका मला हाय ते घर राहू द्या, मला तुमच्या आशीर्वाद घर सुद्धा राहील. हे बघा, आशीर्वाद देण्यासाठी काय लागते? अंगामध्ये शक्ती लागते. तसे का तुम्हाला बकळ माया हो, तुम्हाला बकळ वाटते मालकाची सेवा करा, पण ते मेल्याचे पाय सापडतात. तुम्ही तरी काय करत चाला? आयशियाची करिता सेवा, आयशियाची करिता सेवा, काय सुख होईल जीवा? असल्या बेवड्याची सेवा केल्यावर सुख काय होईल मला सांगा ना माईला माझ्या? काय सुख होईल? काहीच होत नाही महाराज. काय हे बघा, सुख जरी होत नसल तर मी नारदाच्या गादीवर सांगावलं पुन्हा एकदा, त्यानं किती बी पिऊन येऊ द्या, तुम्ही रोज त्याच्या पाया पडला लाव, रोज त्याची सेवा करूला लाव, की महाराज तुमचं तप बनतंय, तप. आणि त्या तपाच्या बळावर महाराज, तपाच्या बळावर त्याला ज्ञान प्राप्त होतंय. ज्ञान प्राप्त झालेला माणूस महाराज सज्जन वागायला लागतो. जे माणूस आपला आदर करतो त्या माणसाचा तो आदर करायला तयार राहतो. गुरु तुकोबार आहे म्हणले, आम्ही असंच केलं म्हणले, कोण्या बावळटाच्या नादी लागले नाही तर काय, चांगल्या क्वालिटीचा देव निवडला. त्या देवाला आम्ही काय केलंय बघा, अभंगाचं प्रवचन म्हणू नका बाबा, कंठामध्ये धरलंय म्हणले, कंठामध्ये धरल्या म्हणलं आमचा एवढा जगात प्रकाश झाला. बरं, समाजाने प्रश्न केला महाराज, कंठामध्ये कुणाला धरलंय? म्हणजे कृष्णाला कंठात धरलंय. कृष्ण नामक मणी आहे, त्या मण्याला आम्ही कंठामध्ये धरलंय, म्हणून आमचा या जगामध्ये प्रकाश पडलेला आहे. समाजाने प्रश्न केला महाराज, 33 कोटी देव सोडून दिले, 24 भगवंताचे अवतार सोडून दिले महाराज, 10 भगवंताचे अवतार सोडून दिले. आता कसं सांगितले तसं मी सांगालो तुम्हाला बरं का. एवढे अवतार सोडून दिले आणि तुम्ही कृष्णालाच का कंठामध्ये धरलं? तुम्हाला कृष्णा म्हणजे असं आगळं वेगळं काय पाहायला सापडलं ते आम्हाला थोडं विस्तारानं सांगा. एवढे लोक आहेत, एवढे देव आहेत, तुम्ही सगळे देव बाजूला
बाजूला काढले, एकट्या कृष्णाला मनात का धरलं त्याचं कारण आम्हाला सांगावं विठाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, हे बघा तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला. मी कंठामध्ये कृष्णाला का धरलं, मला कृष्णाचे महाराज 4 मुद्दे इतके आवडले की बघायचं कामच नाही. 4 गोष्टी एवढ्या भारी वाटल्या मला, या जगात नंबर 1 च्या क्वालिटीच्या गोष्टी मला भारी वाटल्या. आणि मग त्या गोष्टी आवडल्या म्हणून मी त्या कंठामध्ये कृष्णाला धरलोय. बरं कोणत्या आहेत 4 गोष्टी? त्यावेळेस तुकोबारायानं भगवान श्रीकृष्णाचा बघा सामर्थ्य आवडलं म्हणून, भगवान श्रीकृष्णाचं सामर्थ्य आवडलं, भगवान श्रीकृष्णाच्या लीला आवडल्या, भगवान श्रीकृष्णाचे महाराज पुरुषार्थ आवडलं, भगवान श्रीकृष्णाचा अधिकार आवडला. किती गोष्टी झाल्या? 4 गोष्टी झाल्या. 4 गोष्टी कशा कशा होत्या, का आवडल्या, ह्याचा थोडासा बारीक विस्ताराने आपण अभ्यास करू, विचार करू आणि कीर्तन सोडून देऊ. 4च मुद्द्यावर झालं विठाला. समाजाने महाराजांना विचारलं, महाराज एवढं काय कृष्णाचं आवडलं? महाराज म्हणले, 1 नंबरला मला त्याचं सामर्थ्य आवडलं. म्हणजे सामर्थ्य, किती सामर्थ्य असावं? इतकं सामर्थ्य होतं की बघायचं कामच नाही. सामर्थ्य खूप छान होतं म्हणले भगवान श्रीकृष्णाचं, ते मला आवडलं. समाजाने प्रश्न केला, महाराज असं मोकळं बोलू नका, काय सामर्थ्य करून दाखवलंय, कसं कसं केलंय, काय काय केलंय, आम्हाला थोडं मोकळं करून सांगा, म्हणजे आम्हाला कृष्ण आवडल बा. म्हणजे कसं माहिती आहे का, मोठं सांगितलं की कळत नाही, बारकं फोडून सांगितलं की कळत आहे, श्लोक सांगितला की ओळखू येत नाही, त्याचा अर्थ सांगितलं की कळत आहे. मग श्लोक कशाला सांगायचं, आपण अर्थ सांगून कळत आहे विठाला. तुकाराम महाराज म्हणले, भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला, गोकुळामध्ये प्रकट झाले. बघा ना किती वर्षाचे असतील, इथलं लहान बाळ रात्री जन्मले सकाळी आले. सगळ्या गवळणी गोळ्या झाल्यात नंदबाबाच्या वाड्यावर. बाहेर चर्चा आली, काय यशोदा मातेला मुलगा झाला, आनंद, मुलगा झाला, सर्वांना आनंद मनामध्ये मावना की बघायचं कामच नाही. आपल्या शेंबड्या माणसाला म्हातारपणाला पोरग झालं की शाने माणसं पाठ थापतात, मला कमाल केलास म्हातारपणाला विठाला. आमचे विनोद थोडं 4Gचं काढत ऐकलं तर कळत नाही असं होते. ज्याला नाही कळालं त्यांना आपलं मस्त लाभ बरकत हाणायचं, मस्त जेवढं कळलं तेवढं कळलं विठाला. आपल्या राजाला मुलगा झाला, आपल्या यशोदा आई साहेबांना मुलगा झाला म्हणून त्यांच्या सगळे मित्र मंडळी, मैत्रिणी मंडळी, महाराज सगळ्या गवळणी अशा वाटेमध्ये शिंतोडे घेऊ लागल्या. महाराज पळत येऊ लागल्या, जे दिसल त्याच्या तोंडामध्ये बोकमा टाकू लागल्या, जे दिसल तोंडामध्ये त्याच्यामध्ये घासलो. काय झालं? अगं येडे म्हणले, आपल्या नंदबाबाला मुलगा झाला, नंदाला मुलगा झाला. गलोगलीनं सांगत करू लागले एवढाला. कवळाना सांगती गवळणीला यशोदेला, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे एक वाटी सुंट बडे, एक धावती एक पुढे वाटी
बघा लग्न झाले का नाही का पाया पडतो लग्न करायचं नाही नारदाच्या गादीवर आहे थोडं देखील बाजूला नाही लग्न करायचं नाही जे आहे ते आनंद आहे म्हणायचं उगा आपलं सुखातलं दुखात जायचं नाही भाऊ आनंदानं खायचं विठाला तुला काय लागलं तुला 2-2 पोरे आम्हाला काय सांगतो भाऊ जावे त्याच्या वंशा बघ ना केवढ्या बाया आहेत बघ महाराज बघा केवढ्या बाया आहेत गडी केवढ्या आहेत एवढा दरारा आहे ताप नाही कीर्तनाला याचे मी चाले की एवढी पॉवरफुल असते नाही करायचं विठाला सगळ्या गवळणी सांगत 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 एकूण एकीला सांगू लागले आनंद उत्सव कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा तुळका बसवला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर विडाला विडाला कृष्ण गोकुळामध्ये जन्मला दुष्ट नावाचा कंस होता त्या कंसाला चिंता लागली काय चिंता लागली काय चिंता लागली माझा वैर जन्माला आलाय मी करायचं काय माझ्या भगवान श्रीकृष्णाचं सामर्थ्य सांगायला एवढं ध्यान आठवा बरं विठ्ठल मनामध्ये टेन्शन होतं विचार करीत होता राजा कंस राजा सिंहासनावर बसलेला आहे पुतना नावाची मावशी पाठवली माझ्या भगवान श्रीकृष्णानं पुतण्याचा तिकडच कार्यक्रम करून टाकला आता काय करावं डोक्याला हात लावून बसला असताना उग अशी नजर फिरवली आपल्या बैठकीमध्ये आपल्या सभा मंडपामध्ये कोण 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 बल्लाडे राक्षस आहेत असे बघावं म्हणजे महाबळ दिसला महाबळाकडे लक्ष दिलं आणि महाबळाला आव्हान केलं म्हणजे बोलून घेतलं विठाला उद्वेग ना मनासी कंस तो बैसला महाबळ बघितला आणि महाबळाला बोलून घेतलं महाबळ महाराज या आणि तुम्ही पानाचा विडा उचला आणि काय करा त्या दुष्टाला मारून या महाराज मला भरपूर चिंता वाटत आहे तुम्ही एवढं काम करा मी तुम्हाला 5 गाव जहागिरी देतो तुम्ही मागचाल ते येतो पण जन्मलंय त्याला तिकडच मारून या मारणं होत नसेल तर त्याला घेऊन या आता राक्षस म्हणल्यावर महाराज असे टपुरे शिंग आपल्या हौशा बैलासारखे महाराज बघायचं काम नाही ह्या रट्ट्याच्या रट्ट्या एक गाल त्याचा भट्ट म्हणल्या महाबळ म्हणल्या काय बघायचे महाराज इतकी ताकद की बलवान होता म्हणून त्याला महाबळ म्हणत होते महाराज विठ्ठल महाबळाला सांगितलं तुम्ही जा आणि महाराज जाऊन त्या भगवान श्रीकृष्ण आहे त्या लेकराला इथं माझ्या समोर घेऊन या माझ्या समोर ताकदीच्या बळावर त्याला चेंगरून मारून टाका ते होतं फुगीर माझ्यासारखं 2-2 हातामध्ये अशा अंगठ्या बघायचं आज एकच आहे मामाकडे गेलो पडू द्या वजन म्हणलं मामाचं बी आता काय विचारा काहीच टेन्शन घेऊ नका मी जातो आणि त्या बाळाला इकडे घेऊन येतो आणि त्याला मारून टाकतो पुरुषार्थ सांगतो कृष्णाचा महाराज जायचं कसं रामनाथ कुणाच्याही घरी कुणालाही उगच्या उगत जाता येत नाही येते का जाता हा उग तुम्हाला तरी माझ्या घरला उगच्या उगत येता येते का नाही येत कार्यक्रम होता म्हणून तुम्हाला बोललो तुम्ही आले निमित्त कार्यक्रम मग आता हो का विनाकारण जी जाती कोणाच्या घरी कुणाला काही काम असल्याशिवाय जाता येत नाही म्हणजे विनाकारण जाते ती आपली बायको असते कारण असू सण असू नसू तिला मनात आलं की निघाली बनात विठाला उगाच कुणाच्या घरला जाता येते का हे बघा
कुणाच्या घरला चाला सोबत नाही. आता उगच मी लय चांगलं कीर्तन करायला मला आता गुरुजीच्याच घरी राहायचं म्हणलं जमल का? लोक म्हणतात हे बघाव काय कीर्तनकार इथं साधून फिरत राहावं म्हणून बरं का, साधून फिरत राहावं, राजाने फिरत राहावं आणि महाराज लोकांना कीर्तन सांगत राहावं. एका ठिकाणी बसून बसलं की आग जाते. अहो तुम्हाला खरं सांगू का, देवानं बी देवाच्या कार्यासाठी देवाने देवाच्या ठिकाणी राहिलं तर देवाला मान आहे. महाराजानं महाराजाच्या ठिकाणी राहिलं तर महाराजाला मान आहे. हे बघा कोणत्या कार्यक्रमाला गेलाव, ज्या कार्यक्रमाला पाहुणे आले त्याला मान आहे, आपल्या कार्यक्रमासाठी आले म्हणून मान आहे. मान हे महत्वाचं आहे. देवाला देखील महाराज देव जर देवाऱ्यामधले उठून जर पान टपरीवर पुडी आणि गायछाप खात बसले कोणीच पूजा करीत नाही त्या देवाची, करीत नाही पूजा का? देव पांढरं. आता उगाच भगवान विष्णू तुम्हाला पेरूर मध्ये दिसले वडापाव भजी दाबीत जे हरी नमस्कार, तुम्ही जगाचे मालक कुठं थोडी भूक लागली होती भज्या खालो. देवाऱ्यावर सोबत आहे, कुठेही सोबतच नाही महाराज, कुठेही सोबत नाही, कीर्तनामध्ये सोबत आहे महाराज. तसं कुणाच्या घरला जाण्यासाठी काय तर निमित्त पाहिजे तर जाणं सोबत आहे, नाही तर सोबत नाही. विठाला आता काय करायचं? महाबळ भटानं विडा उचलला आणि डोकं लावलं. आता काय विनाकारण कुणाच्या घरला जाता येत नाही ना. मग काल परवा जन्मलेला लेकरू आहे म्हणा, बायला लई नादा असते भविष्य विचारायचा. मग आपण काय करू? ब्राह्मणाचं रूप घेऊ, ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या यशोदा मातेच्या घराकडे नंद बाबाच्या घराकडे जाऊ असं त्यानं मनामध्ये संकल्प केला. मस्तपैकी एवढी लांब शिंडी वाढवली, हा मस्त असा माझ्यासारखा कष्टाचा धोतर मस्त कष्टा खावला, मस्त उघडा भम जानव टाकलं, बघायचं कामच नाही महाराज. असा वामन असा वाटायचा की ब्रह्मदेवाचा बापच आहे, एवढा क्वालिटी बाज महाराज. बघा जी ओरिजिनल असतात ना ते कीर्तनात महाराज लोकांचं सांगालो, कीर्तनामध्ये जॉकेट घालीत नाहीत, हे बघा आगाव शानपणा काही करीत नाहीत. म्हणजे कसं जसे संत महात्मे होते, तुकाराम महाराजांनी कधी जॉकेट घातलं नाही, नामदेव महाराजांनी कधी जॉकेट घातलं नाही, जसे हे होते तसे राहत येत. आणि जे आपले महाबळ भट्टासारखे आहेत ना मग कोट बाबा बघायचं कामच नाही. आता कीर्तनात स्वाक्ष घालाले, कुठं चुकू लागालाय की ह्याच्या पायाला कीर्तनात स्वाक्ष लागा, कुठं पंधरानं जायचंय आपल्याला, पण स्वाक्ष महाराजाला बघायचं कामच नाही. भेटायला भोंदू लोक आहे, तो भोंदूचा उताला सुना नाही गाव, अज्ञानी लोकांची तिकडीच धाव, बुवा रंगाने दिसतोय बगळा, याचा पण तोच लोय असे. देवाच्या नावासाठी मठासाठी पट्टी जमलेल्या पट्टीवर चाल हात भट्टी, बुवा रंगाने दिसतोय बगळा. इथं कुणाच्या अंगात नसलेला काय विठाला गोकुळामध्ये आला, गोकुळामध्ये येऊन प्रत्येकाच्या घरी चोरला, प्रत्येकाच्या घरी चोरला. काय हो इथं पुत्र कुठं जन्मलेला आहे, पुत्र उत्सव कुठं चालू आहे, हे महाराज महाबळ भट्ट तिथल्या लोकांना विचारला. असं मी सांगत नाही, आमचे महाराज सांगू लागले, ते प्रमाण देतो. भजन करा विठ्ठल. पुत्र उत्सव कोटे लोकाला मुसला, पुत्र उत्सव कोटे लोकाला मुसला, उत्सव कोटे लोकाला मुसला, उत्सव कोटे लोकाला मुसला, लोकाला मुसला.
लोकाला पुसत आणि भविष्य सांगत नंदा घरी विडाला. पुत्रवच कोटा आहे म्हणजे नंदाच्या घरी. मग जातो तिथं भविष्य सांगाय. निघाले महाराज कशाचं काय आले. सगळ्या बाया जमल्या तिथं गवळणी. बाया सगळ्या जमल्या गवळणी. यशोदा मातेला वाटलं काय भटजी भाऊ आले चांगले आहेत. सुप्रचंदासारखे गाला इथं वाडी आहे गाडी आहे दाढी आहे माडी आहे सगळं आहे. बघू म्हणले भविष्य सांगून घेतलं बोलून. बायला लय नाद महाराज. कोणतं माणूस भगवे कपडे घालून दार आलं डोक्यावर घेतल्या भाकरीचं टोपलं खाली टेकल्यात नस वडत त्याच्यापेक्षा बसतात. महाराज कुठले. आम्ही गांडकापूरचे. बर 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 महाराज तुम्ही नाही बरं त्याच्याच नादात आहेत. काय अडचण नाही विचारला. नंदबाबाच्या घरी आले की महाराज महाबळ मोठा आला. गडी बघायचं कामच नाही. यशोदा आई साहेबांना घरात बोलून घेतलं. घरात बोलून घेतल्यावर महाराज असं बसायला पाठ पाटीला पाठ गोडी पंचांगण ठेवायला पाठ. महाराज इतका नंबर पाठ की सोन्याचे पाठ नंदबाबाच्या घरी. बघायचं कामच नाही. रामकृष्ण हरी. महाराज बघायचं कामच नाही. एवढे पाठ की बघायचं कामच नाही. महाबळ भाटाचा एवढा थाट बघायचं कामच नाही. विठाला भविष्य सांगा भविष्य. आणि मग आता ह्याला कुठं भविष्य जातीनं महाराज कोण जातीनं हे राक्षसच होता महाराज. भविष्य सांगायला कष्ट घालायला फेटा बांधायला वळण पाहिजे परंपरा पाहिजे. आता हे फेटा बांधायला मी काही एवढं सहजासहजी शिकलं नाही महाराज. आमच्या आई शेतामध्ये तुराट्यावर लुगडं वाळू घालीत होते. ते लुगडं फरफर वळायचं आरशामध्ये ते लुगडं गुंडाळायचं तेव्हा असला फेटा बांधा येतो. हे कष्टा घालाय सोपं नाही महाराज. आळंदीला जाऊन राहावं लागते तेव्हा कष्टा नीट घालता येते. विठाला महाबळ भट्टाच्या बापानं कधी भविष्य सांगितलंय. हे आपलं पंचांगण घेतलंय उरपाट आणि असे पानं उचकाले महाराज. कळत असल तर सांगाव नाही तर महाराज गुणानं बसाव. आपल्याला कळतंय ना सांगाव. मी डायरेक्ट म्हणतो. मला कुणी कुणी इंग्लिश मध्ये बोलतो. मी म्हणलं बा मला मराठी नीट येत नाही मला मराठीत बोला. नाही कुणी कुणी हिंदी बोलतोय पण आपल्याला हिंदी बी येत नाही. मराठी आपलं चांगली आपलं मराठीचा बोल आहे चांगला आपण बोलतो. पण त्याला जे येतंय ते करावं ना महाराज. आज्ञान झाकलं की फजित होते. आज्ञान कधी झाकायचं नाही महाराज. उगजा गडकून टाकायचं हे मला जमत नाही. तर मी कीर्तनात प्रत्येक ठिकाणी सांगतोय मला श्लोक जमत नाही का. मला संस्कृत येत नाही का. मी संस्थेमध्ये त्याचं अध्ययन केलं नाही का. मला ओवी नंबर 1 सांगता येते. मला प्रमाण नंबर 1 देता येतं. काय बिघडलं पण नाही सांगत. बाबा 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 उगच कुठे टिंब द्यायचा काय बी करायचं. आता संस्कृत शिकल्यानं म्हणजे काय हे होते का. आता उगच म्हणायचं इथे सतरंजी आणा. सतरंजी आहे सतरंजी आणा म्हणते. उग कशावर बी टिंब दिला जमते का. येतोय ते झाकायचं महाराज. का आता तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येते. लय लांब येत नाही. शिव बघा एक जावाई आले होते घरी. जावाई आले म्हणून मुंबईवरून पत्र आलंय. लेकाचं मुंबईवरून पत्र आलंय. जावयाच्या हातात पत्र दिलं. त्याच्यात म्हणलं जावई बाप आमच्या लेकाचं मुंबईवरून पत्र आलंय. त्या पत्रामध्ये काय मजकूरलेलं आहे मला सांगा बरं. पण महाराज त्यानं असं पत्र घेतलं. आता ह्याला कुठं डोंबलं वाचवा येतंय. ते उगा असं बघालंय असा विचार करालय. काय म्हणला मनातल्या मनात शाळा शिकलो असतं तर बरं झालं असतं. साधी मराठी लिहिली आहे मला वाचता येईना. आणि सासून तर एवढी मला पत्रिका वाचायला दिल्या. पत्र दिलंय. मेवण्या एवढ्या मोठ्या जमल्या. आता सोयरे एवढे मोठे जमले. काय करावा शिकलो असलो तर बरं झालं असतं म्हणून असं ढळ रडाले त्या पत्राकडे बघून. सासून बघितलं सासऱ्यानं बघितलं सगळ्या बायानं बघितलं. महाराज कशाचं काय आलंय. पत्र वाचून जावाय रडाल्या तेव्हा 100% काहीतरी अपघात झाला. कशाचं काय आले महाराज. ज्या लागल्या बाया रडाय कामा जावाय रडाले तर जावाय आज्ञान सांगाल हो. जावाय रडाले तर कशाचं काय आले. ढहळा सगळे रडबोंबाच उडल्या घरामध्ये. कशाचं काय आले. सगळा वाडा गच सगळं कुणी म्हणलं गावात गचकलं काय. मग त्या सासऱ्याला कळालं. मग सासऱ्याला काय झालं काय नाही म्हणले आम्हाला काही माहित नाही म्हणले. काय झालं काय माहित नाही आम्हाला. पुढे रडायचं म्हणून आम्ही रडाला. ती परंपराच आहे. तुम्ही
तुम्ही काय रडाला मला काय माहिती ती बुलढा रडाले म्हणून मी रडाले आणसा काकू तुम्ही काय रडला माय मी आताच आले ओरडा ऐकून मला तरी काय माहित कोण मेले ते बुलढ्याचं ऐकून मी रडाले बर आता मेन स्टार्टिंगला कोण उतरलो होता शोधच काढू म्हणला सासरा कशाचं काय आले पुन्हा पोरीला म्हणला कोण रडाले आई रडाले म्हणून मी रडाले म्हणले मग आईला विचारले तू काय रडालीस का म्हणलं काय जावाय बापू रडाल म्हणून मी रडाले जा बापू तुम्ही काय रडाला मामा शाळा शिकायचं बरं झालं असतं का मला वाचवायची ना म्हणून रडा मला एवढा गोंधळ ह्या वाचण्यामुळे होते का कशाचं काय दांड काढून जावायला बोडो काढलं मग ह्या घरी उगं सुखा शांतीमध्ये कशाला आप शिकून बॉम्बला लागला तुला अभ्यास करायला गेला काय हो बघा आज्ञान झाकलं की असली फजिती होती विठ्ठल झाकायचं नाही कधी झाकायचं ना अज्ञान जे असेल ते सांगायचं मला कुणाला काही पाठ असते कुणाला पाठ असते सरळ सांगायचं उग कसं आहे मला येत नाही म्हणलं की आपलं बला गेली उगच मला येते उग येत मग अशी फजिती होती बघा मग ते महाबळ भट्ट असं पत्रिका उचलालं पानं उचलालं असं गणित करू लागलं असं करू लागलं यशोदाई साहेब पुढे बसल्या होत्या महाराज काय बाळाचं भविष्य थांबा बोलू नका मध्ये काय बाळाचं भविष्य हा बोल नका थांबा भविष्य चालू आहे काय होतं बाळाचं भविष्य बाळाचं भविष्य तर लय अवघड आहे म्हणजे काय नाही म्हणलं लय अवघड आहे काय अवघड आहे नाही लय बेकार आहे सांगायसारखं नाही बाळकाची अंगी आवचिन्य बहुत नेऊन गर्दी तर टाका या शिव काय त्याची आवचिन्य बहुत आहेत म्हणले ह्याला उचला खड्यात भरून टाकला एवढा असं कृष्ण आपले पाळण्यामध्ये झोपले होते कृष्ण म्हणले देव बापा भविष्य सांगायला तर आपण मांडे घालून ऐकाव झोपल्याला लेकरू उठलोय मस्त महाराज त्याचे टपुरे डोळे आणि असतं मस्त बसून गालात बसून मधल्या घरामध्ये ऐकालय आणि मग आई विचारल्या महाराज असं कसं म्हणाला माझ्या सोन्यासारखं लेकरू आहे महाराज किती वर्षानं झाले बरं मला आणि बरं माझ्या किती गोंडस लेकरू आहे माझं आणि तुम्ही असं का सांगाला तुम्हाला तसं काय सांगू नका तुम्हाला काय दक्षिणा कमी वाटत असलं तर तुम्ही काय करा चहा देऊन तिथं ठरवून घ्या माय काय कीर्तन असो प्रमाण असो काय भजने असो काय सगळं ठरवून घेतलेली बरी पुन्हा वाद नको तुम्हाला तसं ठरवून देते तसं काय मला औचित्य सांगू नका व्यकार काय नाही हो म्हणले कसं आहे म्हणले हे बरोबर नाही म्हणले लेकरू का हे जन्माला आलं की सगळे आपल्याच कुळाचा सत्यानाश करणार आहे आता कोणाच्या माईला असलं चरित्र ऐकू वाटते मग तिनं महाराज डोळे पुसले महाराज असं का बोलायला असं का बोला माझ्या लेकराला असं का म्हणाला थोडा दक्षिणा द्या तुम्ही जेवण केलं नाही का तुमच्यासाठी तुंप आणू का तुंप लय बामणायला आवडते महाराज म्हणून तो क्वालिटी फास्ट इथं नाही ना ब्राह्मण नाही ना मग बरं नाही तर मला म्हणते भेट कीर्तन सुटल्या तुला दाखवतो कसं ब्राह्मणाविषयी बोला तसं होऊ नये विठ्ठल ऐका ना हे बघा कशाचं काले मग काय आख्या कुळाचा सत्यानाश करणार आहे कृष्ण म्हणला वा काय ब्राह्मण आहे खरं ते सांगितलं काय कुठं सांगितलं होतं यादव कुळाचा सत्यानाश कृष्णानंच केलाय की मग काय चुकीचं ब्राह्मण मस्त बोलायला इकडे म्हणला कुठला आहे की भारी बारा ब्राह्मण आहे थोडं कान द्यावं का की असं कृष्ण भगवान परमात्मा कान देऊन ऐकू आले आणि मग आई म्हणाल्या देव बाप्पा मग ह्याला काय सुख शांती असं काय शांती मिनती काय करावं लागते का ह्याला काय दुसरा पर्याय नाही काय नाही असला पर्याय एक जमणार नाही त्याला एकच पर्याय उचलले खड्यात नाही हो महाराज तसं बोल नका काल गर्ग मुनी आले होते आणि ते ना चांगलं असंच तुमच्याने गणित करू सांगितलं पण महाराज पण ते न लय चांगलं मला सांगितलं माझ्या बाळाचं तुम्ही का असं कर गर्ग आलता वय ते आपला लंगोटी यार आहे म्हणला गर्ग मला काय लंगोटी यार आहे मग लंगोटी यार आहे का हा पण त्याचं कसं आहे म्हणला आता बघा पक्वाचे बरेच आता तुमचं नाही बरं का तिकडं सांगतो आमच्या गावात भरात पटाड्यानं लय मस्त पकवाच होत आपला मित्र आहे म्हणला आम्ही दोघं एका डब्यानं सटासला जात होता का नव्हता पण लय सांगतेच भारी तसं आमचा गर्ग मुनी लय भारी आहे पण त्याची एक खुडी आहे हो काय त्याला गणित जमत नव्हतं म्हणले ते गणितात चुकत आहे म्हणले कवा बी आणि गणित जमत नाही गणितात चुकत आहे गर्ग मुनीला गणित जमत नाही असं कृष्णाने कान देऊन ऐकलं म्हणला माझं भविष्य सांगितलं तेव्हा मला आनंद वाटला मला नाव ठेवलं तेव्हा मला बरं वाटलं पण आता माझ्या भक्ताविषयी बोलल्यावर मी गुन्हा बसना तू माझ्या भक्ताला काय म्हणला गर्ग तो चुक
जोपर्यंत माझ्या समोर होतं माझ्या पुरतं होतं तोपर्यंत ठीक होतं, पण माझ्या भक्ताला चुकला गणितात म्हणतोय ना, मग पाटाकडे बघितलं अरे काय बघायला हो तुम्ही माझ्याकडं, अरे माझ्या भक्ताविषयी टीका करताय तुम्ही त्याला बोकांडे घरून बसले, मग आदेश विटंबिला भाता दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, विटा दिला भाट, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, ओ विटा दिला भाट, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, ओ विटा दिला भाट, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ. विटंबिला भात तिला पाठीवरी पाठ, आदेश म्हणजे जा काय करायचं ते करा. असं खाली पाटानं उचलेलं महाराज बरोबर असा जे फेकला ते उचलून खाली आदळला. तुम्ही महामंडळ एसटी मध्ये एकदम महाग बसला होता का? महाग गती नको झाल्या कसं असं फटकी द्यावी होते बघा, फटकी द्यावी माणसाला असं उचलून शीटच्या खाली पडते, उचलून कसं उचललं गडे महाराज कशाचं काय मग काय पाटानं उचलून धन म्हणा ब्राह्मण खाली आदळला. मागचा पाठ मला अरे वा ज्यानं बोकांडी घेतलं होतं त्यानं तो दक्षिणा दिला म्हणला देव बापाला, पण आता मी बी दक्षिणा देणार म्हणला. पाठीमाग जे पाठ होता महाराज, पाठीमागलच्या पाठानं म्हणला आपला थोडा दाबून दक्षिणा द्यायचा, ते माग सरकलं धन म्हणे पाठीला पडलं. महाबळ वाटत मला बापा 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 असं काय व्हाले बापा बघायचं का? मग वाकडा झाला ब्राह्मण. कशाचं का आले महाराज? एवढी ब्राह्मणाची फजिती चालू केली की सांगता सोयच नाही महाराज. असे लाटणे कोळपाट महाराज ते बेलने असे भरभर भर भर करीत येऊ लागले आणि त्या ब्राह्मण भावाच्या पाठीमध्ये दन 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 बसू लागलं. कशाचं काले? ब्राह्मण मुलाला मायो बापो वाचवारे वाचवारे. कशाचं काले? ब्राह्मण भावाची फजिती महाराज. त्याला वाटलं आता काय खरं नाही, आपल्याला इथं दक्षिणात लय भारी भेटलाय, कोण माराले की काय नाही की काय दिसना, आता आपण इथून पळ काढला पाहिजे. मग घाबरी दुर्जन पळाया सुटला महाराज, पळाया सुटला ब्राह्मण महाराज. कशाचं काले? वाटत आडव्या बाजा आल्या, आम्हाला दक्षिणा देऊ द्या की म्हणले. तुम्ही आमच्या भगवान श्रीकृष्णाचं भविष्य सांगा आले होते, आम्हाला भविष्य ऐकून आनंद झाला, आम्हाला दक्षिणा द्यायचा. बाज्या आडव्या झाल्या महाराज. कशाचं काले? बाज्या आडव्या झाल्या की महाराज घरातलं जीवन आहे ते मुसळ्याचं पाठीत बसायचं, बेल नाही याचं पाठीत बसायचं. आता र काय करावं म्हणल्याकडे, आता इथून पळ काढला पाहिजे म्हणून जे उडी टाकला बा जाऊन पलीकडे मोठे मोठून खाली पडला. पडता पडता जे माचव्याला धोतर अडकलं जानव अडकलं की बघायचं कामच नाही. पंचांग पाठले आता दोन्ही सिम कार्डाला रेंज आली. आता इथून पुढे तुम्हीच प्रमाण म्हणायचे. आता रेंज असं काय आता नाही महाराज. जानवी तुटली पंचांग फाटले धोतर गळाले टिंबा टिंबा जाऊ द्या विठाला विठाला.
झाली की बघायचं कामच नाही महाराज. कसा बसा घराच्या बाहेर निघाला आणि घराच्या बाहेर निघून असा काळ्या रानानं पळायला लागला. उन्हाळा दिवस होता महाराज. कशाचं काले असे गुरं बाहेर काढले होते शेणखात खातविण्यासाठी महाराज. गुरं बाहेर काढले होते, अशा मेका रावलेल्या होत्या, आवतो सोडलेले होते, त्याला ढोर बांधलेले होते, गाई बांधलेल्या होत्या. मग गावातल्या सगळ्यांनी आमंत्रित दिलं म्हण, दक्षिणा दिला म्हण देव बापाला. मग आपण कशाला सोडायचंय असं कोण म्हणलं? नांगर म्हणलं. नांगर म्हणला आपण बी दक्षिणा द्यायचा. जो म्हणला ए थांब मी आधी जातो म्हणला. का माझ्या खाली तू ये, मी जातो म्हणला आधी. कशाचं खाली जीव झूड आलं म्हण चाल भर 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 करत दंड म्हणा पाठीमध्ये आडवा बा म्हण बसला महाराज. अंगावर कोपडे सुद्धा नाहीत, बघायचं कामच नाही महाराज. कशाचं काय जे निघाला ब्राह्मण आहुतियाचा की महाराज. जुवाची मुलगी राहते, काय तिचं नाव? जुवाची मुलगी, त्याला काय म्हणते तर जुवाच्या साईडला बारकोस राहते बघा त्याला. खिळी. हा खिळी नाही, जुवाची मुलगी खिळी. पण दांडीची मुलगी राहते बघा, दांडीची मुलगी. मुटक नाही, मुटक्याच्या खाली असा आडो झोपलेला असते, माईच्या पोटी झोपल्यावनी. हा फाउंड. आता मी कुठं आवता हाणले तर तुम्हाला माहित आहे. फाउंड म्हणला आई मी जातो आधी. वरी भाऊ बसला होता खाली, मुलगीनं वरी भाऊ म्हणला ए मी वरी आहे, मी जातो म्हणला आधी. जे रूम न उडालं फर 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 बा म्हणला पाठी. कशाचा काल ब्राह्मण रक्ता भोळ झाला, त्याला किती मारलं तर काहीच पण नाही केलं. होतो असं लद्या खाऊन महाराज. जू म्हणला मी बी जातो. सगळे निघाले महाराज. पण असं वाटेमध्ये ठोकलेल्या मेका होत्या. मेका म्हणल्या आता आम्हाला जायचं इकडे विठाला. वाटत होत्या मेका, पाठीमध्ये जे महाबळ भोट पळाला मथुरेच्या दिशेने महाराज. कंस महाराज सलापावर जाऊन ओरंब होते. काय मूर्ख आहे म्हणला, पैशाचा हिडा उचललाय म्हणला, त्याला इकडे घेऊन ये म्हणलं तर तिकडच मारून आले का त्याला जास्तच माझे प्रधान लोक असं माझ्या हाताखालचे लोक करायचं म्हणला. काय करावं काय नाही बघू काय केलं ते म्हणतो खाली आलो राजा. कंस खाली आला बर का. खाली आल्यावर म्हणला कुठं आहे म्हणला ते लेकरू, तुला इकडे घेऊन ये म्हणलं होतं की तिकडच कशाला मारून आलास? बसा म्हणला. म्हणते शहाणे हा म्हणला राजाला. शहाणे हा म्हणला बसा. काय अरे मी राजा आहे असं काय बघता तुही घटकाजवळ आली मला ह्याच भाषेमध्ये महाबळ भट्ट म्हणला. का आऊ म्हणला म्हणजे काय हाल केले म्हणला. बघा म्हणजे अंगानं रक्त मग लाल बंद झाले म्हणला. म्हणजे तुला कुणा मारलंय? मला काय माहित आहे म्हणलं कोण मारलं. कोणतरी असं कोण्या नाऱ्याला माहित आहे म्हणलं कोण मारलंय ते. कोण बदकी देऊ लागले की मला काहीच कळालं नाही महाराज. एवढी फजिती झाली. माझे जगद्गुरु तुकोबार आहे म्हणले काल परवा जन्मल्याला लेकरू आहे म्हणले. हे काय काल परवा जन्मल्याला लेकरू आहे आणि 1, 2 ते 3 दिवसामध्ये लेकरानं एवढ्या शक्तिवान महाबळ भट्टाची एवढी फजिती केली. काय सामर्थ्य असं नाही. हे मोठं झाल्यावर काय काय करीन तुकोबारायाला ह्याचं नवल वाटलं आणि मग तुकोबारायाने ह्याचा विचार केला. असल्या देवाला पोटामध्ये धरावं लागल गडी म्हणला विठाला. कंठी धरिला कृष्ण म्हणे कृष्ण
जगद्गुरु तुकोबराय म्हणले एवढं लेकरू आहे आपल्या याला एवढ्या लेकराला महाराज कुठं बसावं काय करावं कळत नाही महाराज. हे बघा आपल्या लेकराला हाकास घालून तरी ते हागूनच घेतोय महाराज. कशाचं आपलं लेकरू महाराज कशाचं काय तेवढं सामर्थ्य करायला पण एवढ्या लेकरानं महाबळ भट्टाची फजिती केली. काय सामर्थ्य असेल म्हणलं जगद्गुरु तुकोबाराय म्हणले किती सामर्थ्य असेल किती शक्ती असेल हे मला आवडलं म्हणून त्या कंठामध्ये त्या कृष्णाला धरलो विठाला. समाजाने विचारलं महाराज एवढं सामर्थ्य तुम्हाला कृष्णाचं आवडलं म्हणून तुम्ही कृष्णाला कंठामध्ये धरलं आणखीन तुम्हाला कृष्णाचं काय काय आवडलं. पहिला मुद्दा सुटलाय दुसरा मुद्दा आहे हे लीला. माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला मला खूप आवडल्या. म्हणजे अशा लीला 33 कोटी देव जन्माला आले पण अशा लीला कोणी केल्या नाहीत. काय लीला भगवान परमात्म्याच्या आवडल्या. आता कोणती एक लीला सांगून पण आता सगळ्याच लीला सांगायच्या म्हणजे पुढल्या वर्षी काय सांगू त्याच्यामुळे थोडं हिशोबाने चालतं विठाला. श्रीकृष्ण लीला अमृत पानताची गोडी कथेची परवडी आवडते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला भगवान श्रीकृष्णाच्या लीला आवडतात. काय लीला केल्या महाराज ऐका. हे बघा सगळ्या गवळणी याच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या घरी येऊन म्हणजे यशोदे आई साहेबापाशी येऊन घरानं सांगायचं बघा काय तुमच्या माईनं तुमच्या लेकरानं असं केलं तुमच्या लेकरानं कसं केलं तुमच्या लेकरानं असं केलं. आता कसं केलं असं केलं ही थोडं सांगतो पण त्या गवळणी सगळ्या नव्हत्या सगळ्या मिळून गवळणी आल्या होत्या विडाला. यशोदे भवाना यशोदे भवाना यशोदे भवाना संगती घराने नाना परी घराने सांगू लागल्या. एक गवळण येऊन महाराज काय घरानं सांगू लागले. यशोदे आई साहेबाला घरानं सांगू लागले की भगवान श्रीकृष्ण ऐकून घ्यायचं बाहेर निघून जायचे. यशोदा ऐकत पळे बाहेरी भगवंत ही गोष्ट ऐकली यशोदा मातेनं भगवान श्रीकृष्ण बाहेर पळून जायचे. मग एक गवळणे घरानं सांगू लागल्या. आता सगळ्याचे मला घराने सांगणं व्हाच नाही तर उग माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं कुणाच्या घराने सांगितले तर कोण्या गवळणीच्या घराने सांगितले ते सांगतो. मग जरा आटपत घेतो. आता मला वाटतं जेवाय झाले किती वेळ आहे अजून. हा विठाला गवळणी म्हणले यशोदे काय करावं बाई तुझं लेकरू असं आहे कसं आहे. अगं म्हणले मला दूध काढायचं होतं. दूध काढायच्या अगोदर काय केलंय म्हणले त्यानं वासर सोडलं गाई सोडले त्या ठिकाणी गाढवा आणून बांधलं.
आता मी अंधारामध्ये दूध काढायला गेले. आता ऊन पडल्यावर दूध काढायला येतं. दिवस असताना 4 वाजता दूध काढून घरला चाले तर डेअरी लवकर बंद होत्या. म्हणतो डेअरी काय नको महाराज का दूध काढणे आपणच खाणे. अंधारामध्ये जेवण वेळच्या टायमाला दूध काढायला जायचे. म्हणले मी दूध काढायला गेले तर माय महाराज मला गाडवानं लातच मारले. माय म्हणले असं तू या कृष्णानं करावं का सांग बरं. काय केलं गाई वासरे सोडितो आणि येऊन आमाशी सांगतो जा दूध काढायला जा दूध काढायला. गाई वासर आडाले तर तिथं गाडवं बांधून टाकते. म्हणले असलं तुझं लेकरू आहे. म्हणले ह्या एका गवळीचं घरानं सांगितलंय विठाला. गवळण म्हणले यशोदे आता हे बघ सकाळी ब्रह्ममुहूर्तावर मी का नाही दारापुढे रांगोळ काढते का. महिला मंडळ सगळ्यांना दारापुढे रांगोळ काढली पाहिजे. पण तुम्हाला सांगतो गणपतीचं चित्र लक्ष्मीचं चित्र विठ्ठलाचं चित्र रांगोळीमध्ये कधीच काढायचं नाही का. ती प्रतिमा तयार होते आणि त्याच्यावर आपला पाय चुकून का होईना मत पडत आहे. सुंदर रांगोळी मी अष्टदळ काढले म्हणले माझ्या अंगणात. अष्टदळ काढले आणि माझ्याकडे आलं म्हणले आणि मला म्हणले काय काढलीस. मी म्हणलं माय कृष्णा सकाळी सकाळी अष्टदळ काढले रे म्हणले दारामध्ये. हे मला काय म्हणलं अष्टदळ काढायला येते. मी नंबर 1 काढतो मला अष्टदळ. मग मला म्हणलं काय मी अष्टदळ काढतो तू डोळे झाक. मी झाकले म्हणले लेकरू चिमुकलं म्हणाले माय म्हणून डोळे झाकले. हे बघ यशोदे म्हणले मी अष्टदळ काढले त्याच्यावर तर अष्टदळ त्यानं काढलंच नाही पण त्याच्यावर मुतून गेलंय. अष्टदळ काढिले अंगाने त्यावरी मुते चक्रपाणी आणि त्यावरी मुते चक्रपाणी त्यावरी मुते चक्रपाणी. अष्टदळ काढिले अंगाने त्यावरी मुते चक्रपाणी त्यावरी मुते चक्रपाणी त्यावरी मुते चक्रपाणी. एका आज्यानं लिहिलं नाही का बापानं लिहिलं नाही का येवयानं लिहिलं नाही का सासऱ्यानं लिहिलं नाही का आमच्या भाऊजीनं लिहिलं नाही. तुकोबा याचे प्रमाण आहे. तो असं केलं म्हणले आणि मला म्हणले उघड डोळे आणि गेलं म्हणले माझ्या घरात पळून. मग मी उकडून बघते तो काय महाराज तिथं सगळं ओलपी झालंय म्हणले. आणि कृष्णा अष्टदळ मी काढलेलं तूही मोडून टाकलं कुठं आहेस. म्हणाले मी तुझ्याच घरात आहे. मी घरात गेलो अरे बाबा मया रांगोळीवर मुतलास आणि घरात येऊन मयाच लपलास का म्हणले. तर मला म्हणाले म्हणले देवीन तोंडावर आणि तुझ्या बापाचं हे घर म्हणाले म्हणले विठाला. यशोदे ग बाळ तुझा काना यशोदे ग बाळ तुझा काना यशोदे ग बाळ तुझा काना यशोदे ग बाळ तुझा काना. कुठवर जातो धिंगाणा कुठवर जातो धिंगाणा कुठवर जातो धिंगाणा यशोदे आले तुझा गाना यशोदे आले तुझा गाना आले तुझा गाना यशोदे आले तुझा गाना. दुसऱ्यानी धावत बाई गयानी पाय केली माता पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देऊनी गाठ बाई कोणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा कानानं कुटवर सोसू धिंगाणा विठाला. एवढा धिंगाणा केला म्हणजे सगळ्या गवळीने ते यशोदे
त्याला घरानं सांगू लागल्या महाराज एक म्हणले माय किती घरानं सांगाव माय महाराज एवढं घरानं सांगून मला लाज वाटायला एवढं देव कृष्णानं खोड्या केल्यात माय हे बघा म्हणले यशोदा माई तुमचं मोठ्याचं लेकरू आहे म्हणून काय वाटना माय तुम्हाला गरीबाची काय हाल दिसाल्या माय काय सांगाव म्हणली कशाचं काय आलं एकटं आलं तर त्याला पोट भर खायला देते पण ते एकटं येईना म्हणले सगळे गोपाळ मिळवाले आणि मग घरामध्ये घुसाले एवढ्याला मिळवून गोपाळ घरामध्ये श्री काना मिळवून गोपाळ घरामध्ये श्री काना मिळवून गोपाळ घरामध्ये शिरे काना मिळवून गोपाळ घरामध्ये शिरे काना मिळवून गोपाळ घरामध्ये श्री काना मिळवून गोपाळ गोपाळ घरामध्ये शिरे काना मिळवून गोपाळ घरामध्ये शिरे काना ही गोष्ट नंदबाबानं ऐकली नंदबाबाची डिरिंग महाराज नंदबाबा काय आपल्याने बायकोला भेट नव्हते काय नव्हते यशोदे काय ऐकतो मी अगं सगळे हे आपले परजे आहेत म्हणले ह्याला त्रास झालेला कसा जमल मग सांग त्या पोराला नीट समजून बाप धनकावून सांगते महाराज माय सांगत नाही माय म्हणले माय माझं बाळ तसं नव माय बाळ बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजवानी काय सांगता घराणे श्रीरंग माझा वेडा त्याला दुसरा नाही जोडा त्याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी लपवून याची गोटी आळ घेता या जगजटी तुम्ही ठाईच्या वटाळा ग गोकुळच्या नारी अशी गोटी शिवा देऊ लागले विठाला यशोदा म्हणले माझ्या लेकराला अजिबात नाव ठेवायचं नाही माझं लेकरू तसं नाही आपल्याला असंच वाटते माझं लेकरू तसलं नाहीच पण शेजारीला माहित राहते तुझं लेकरू किती खोडेच आहे उगाच आपल्या आता पोरापोऱ्याची भांडणं लागली की मग ह्याच्यावर हे नाव घालते त्याच्यावर हे नाव घालते पण आपल्या मायला आपल्या लेकराचं खरं वाटतंय पण महाराज तसं काही नसतं यशोदाला म्हणले आज तुला गोड वाटाले आज दह्या दुधाची तुपाची लोण्याचं चोरी कराले बघ उद्या तुझ्या असं घरात झालं की पुन्हा म्हणू का आम्हाला कसं सांगितलं नाही आणि मग यशोदाला महाराज मालकानं दाबून बोललं जोरात बोललं पावरानं बोललं तशी ताकद होते आपली ताकद नाही महाराज दिले पुच माणसं करून टाकलं ह्या बाया घालावून टाकलाय बा कशाचं काय इतका तर काही बोलाय गेलं की खपकून अपमान करत बघा नवऱ्याचा अपमान आता हो महाराज आहे हो मी योगा बजरंग दादा महाराज आहे माझा अपमान एक दिवशी बायकोनं केले मी सासरवाडीच्या पलीकडे माझं कीर्तन होतं ध्यान देऊन ऐका सासरवाडीच्या पलीकडे माझं कीर्तन होतं ना माझ्या बायकोनं पॉम्पलेट वाचलं मला म्हणले महाराज तुम्ही त्या गावला कुठून जाणार मी म्हणलं तुमच्या गावातूनच मग असं करा आणि मला तिथं हागदळ मध्ये नेऊन सोडा म्हणजे अहमदपूरच्या पुढे हागदळ आहे तिथं नेऊन सोडा आणि त्याच्या पलीकडे तुम्ही कीर्तन करून येताना घेऊन या मी दोन गोष्टी आईला बोलते महाराज भेटा धोतर किती नंबर आहे खाय बरं मस्त बायको महाग बसवली चल म्हणलं निघलो बायकोला सोडलो आणि मला म्हणले आता इकूनच या मला घेऊन जा मी आलो तिकून चहा पाणी आमचे आपापी होते तिथं चहा पाणी केला आणि मला म्हणलं इकडे या म्हणलं काय तुम्हाला सांगते म्हणजे एक ऐकता का म्हणलं हो इकडं सासरवाडीला येताना ध्यान देऊ नका बरं का हे धोतर गुरुशर्ट पेटका घाल जाऊ नका म्हणलं का ग ह्याच्यामुळे तर आपलं जरा बरं चलालंय ना ह्याच्यामुळे चांगलं तू असं का म्हणालीस नाही म्हणले तसं नाही म्हणले माझ्या मैत्रिणी भरपूर आल्या म्हणले आणि मला म्हणल्या आता आमच्या बायकोचं नाव पलू आहे मला म्हणल्या पलू नवऱ्याला घेऊन यायचं तर सासऱ्याला घेऊन कसं आलीस ग
आता धोतर गुरु शर्ट घातल्यामुळं काय सासरा होते का म्हणलं कोण होत्या त्या महाराज म्हणजे काय सांगा असं म्हणाले मला तुम्ही इकडे याचा जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घाला जा मी म्हणलं मला सासरवाडीच नका विचारला नंद बाबा तसे नव्हते नंद बाबा महाराज राजे होते लय दरारा होता आपला दरारा नाही महाराज आमच्या बाया आम्हाला झाडून काढायला होतात आम्हाला मला म्हणले महाराज झाडून काढा झाडून काढा अजिबात नाही म्हणलं मी काय असं काय बघवाच्या सारखा दिसालो काय म्हणलं झाडून काढायला बायकोच ऐकायला लग्न झालं तेव्हापासून ऐकवलं म्हणलं तुझं काय सांगते झाडून काढा अजिबात तुझ्या मनावर ऐकणार आजपासून माझ्या मनावर मी आधी भांडे घासणार मग झाडणार नाही विचार महाराज बघायचं कामच नाही यशोदा आई साहेबाला नंद बाबा खवळले आजपासून गोकुळवासींचं घरानं आपल्या घरला आलं नाही पाहिजे मग कृष्णाला धाकात केलं कृष्णा तुला मी धाकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको बाबा जाऊ नको कुणाच्या घरी जाऊ नको मग महाराज कशाचं काय आलंय बायाला वाटतंय लेखानं असं केलं तसं केलं काय केलं या सगळ्या लीला भरपूर आहेत आता वेळ आपला आटपत आलेला आहे आता बाकीच्या लीला पुन्हा कधी बघतो दोन मुद्दे राहिले तर काय एक अधिकार आणि एक पुरुषार्थ हे पुन्हाच्या कीर्तनात बघू विठाला विठाला माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणले अशा कृष्णाच्या लीला आहेत अशा लीला दुसऱ्या कोण्याच देवाच्या नाहीत म्हणून मी त्या कंठामध्ये कृष्णाला धरलंय कंठामध्ये कृष्णाला धरल्यामुळे माझा फायदा काय झाला तर सर्वांना कालाचा अधिकार प्राप्त झाला अभंगाचं दुसरं चरण मला अधिकार प्राप्त झाला काला वाटण्याचा महाराज काला वाटण्याचा कोणाला अधिकार नाही काल्याचे 2-4 प्रकार आहेत हरिनामाचा काला हे आपलं ज्ञान दुसऱ्याला देणं जीव एकेकाला जीव आणि शिव ह्याचं एकच काला आहे महाराज ही जी काला आहे हे आम्हाला वाटण्याचा म्हणजे एकूण एकाला ज्ञान देण्याचा अधिकार प्राप्त झालाय कशामुळे झालाय आम्ही वैष्णव निख्य झालो निख्य झाल्यामुळे आम्हाला अधिकार झाला हे काला खात असताना आम्ही जे उत्तम लोक आहेत त्याला वाकुड्या लावू काला खाणार अभंगाचं तिसरं वाकुलिया ब्रह्मादिकार 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 वाकुलिया ब्रह्मा
मंडळाने टाळे वाजव. खरं सांगा असं गाणं कोणतंय? हा? सांग ना देवी माझ्या भावाला. विठोबार सज्जन हो माय बापा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जगात प्रकाश होण्यासाठी, काला वाटण्यासाठी आणि वरच्या देवाला वाकोडा लावण्यासाठी आम्ही असा बलवंत देवाला आम्ही कंठामध्ये धरलेला आहे. आणि आम्ही या भूमंडळामध्ये असे गाडे वीर आहेत की वीराचे वीर. तुका म्हणे भूमंडळी, तुका मान 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 भूमंडळी. आम्ही बळी विरागाळे, आम्ही बळी विरागाळे, काला वाटू एकमेका, हो काला वाटू वाटू एक. आम्ही बळी विरागाळे, आम्ही बळी विरागाळे, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णव वैष्णवादिका संभ्रमा,
वैष्णवनिका वैष्णविका संग्राम सगळ्याने ज्ञानेश्वर हे ज्ञानेश्वर